या ब्लॉगमध्ये आपण चाललेला भंडारदऱ्याला पाहू शकता आपण. भंडारदऱ्यामध्ये सह्याद्रीमध्ये असलेला लपलेला आपल्याला भंडारदरा हे आपल्याला धरण पाहण्यासाठी आपल्याला त्याचे इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेलं आणि तसेच आपल्याला जुन्या काळामधलं आपल्या धरण पाहायला जायचे. तसेच आपण आता गाडी प्रवास करायला पाहू शकता. आज मी ट्रॅव्हल करणार आहे आणि आज माझ्या बायकोसोबत ट्रॅव्हल करणार आहे. पाहू शकता आपल्याला काही रानमेवा पण खायला भेटेल. तसेच आपल्याला काही पक्ष्यांचे आवाज, झाडे पण आपल्याला घाटाने खायला, मोठा घाटला ना ते घाटांवर जायचे. तसेच आपण पाहू शकता आपल्याला घाटांवर जातात आपल्याला काही घाटामध्ये आपण थांबू पण पाहू शकता तुम्ही पुढचा व्ह्यू आपल्याला कॅप्चर करून पाहायला भेटलेला आहे. तसेच आपण पाहू शकता आपण अकोला तालुक्यामध्ये असलेल्या भंडारदरामध्ये गावामध्ये असलेला भंडारदरा आपल्याला बघायला भेटत आहे. ते आपण भंडारदरा धरण पाहण्यासाठी आपण निघालेलो आहोत. सकाळपासून प्रवास करू राहिलो. पाहू शकता आपण थोडाफार आता पुढे गेल्यावर आपल्याला घाट लागणार आहे. घाटामध्ये आपल्याला पावसाळ्यात वॉटरफॉल पण पाहायला भेटत पण उन्हाळ्यात काहीच नाही पाहिजे. उन्हाळ्यात फक्त आपल्याला रानमेवा पाहायला भेटत आहेत खायला. ते आपण पाहू शकतो. आपले आंबे भेटत आहेत. तसे आपल्या करवंद, आंबळ, तीन असे वेगवेगळे प्रकारचे फळं पण खायला भेटत आहेत. त्याच्यामुळे आपण त्याचे शोधमध्ये आपण चाललेलो आहोत. चला मग असंच पाहत आपण आता घाटाला लागणार जवळच. चला मग आपण आता पाहत आता पुढे आलेलो आहोत. तसेच आपण पाहू शकतो आपण हिवाळ्यामध्ये आपल्याला लई पावसाळ्यात मोठा वॉटरफॉल पाहिलं. ते व्हिडिओ पाहायचं असेल तर आपल्या चॅनल जाऊन तुम्ही पाहू शकता. आपल्याला तुम्हाला बघायला भेटेल. चला मग असंच पुढं आता आपण एन्जॉय करत चाललेलो आहोत पुढे. हे बघू शकता आपण आता लई पुढे आलेलो आहोत. तसेच आपण आता पुढे जाऊन तुम्हाला घाटामध्ये आपल्याला घाट नाही लागलेला पण घाटामध्ये गेले आपल्याला तुम्हाला बघायला भेटेल. खूप छान अशा पद्धतीने आपल्याला व्ह्यू पॉईंट. चला मग भेटू घाटामध्ये. हे बघू शकता आपण आता जंगलामध्ये बरेच आता घाटामध्ये थांबलेलो आहोत. थोडा विसावा घेऊ मग पुढे आपल्याला प्रवास करायचा. सह्याद्रीमध्ये आपल्याला काही रानमेवा पण खायला भेटतील. तसेच आपल्याला बघायला पण खूप छान अशा पद्धतीने भेटेल पाहायला पण. तसंच आपल्याला इकडं आपल्याला काही पक्ष्यांचे, प्राण्यांचे पण आवाज येऊ राहिला आहे. ते आपल्याला पाहायला ऐकू भेटू राहिलं आहे. तसेच आपल्याला पाहत आता पुढे आपण जाणार प्रवास करणार मगचं पाठीमागचं तुम्ही पाहू शकता. हिरवागारमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. चला मग तुम्हाला दाखवतो हे घाट कसं आहे ते. हे बघू शकता आपण हे घाट आहे. आता हे रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. ते पाहत आपण आता पुढे जाऊ. घाटामध्ये पुढे आले आपण जेवण करून घेऊ थोडंफार. आता पूजा करून आता पुढं निघायचं आहे. पाहू शकता आपण जेवण झालेलं आहे. आता पुढं आपल्याला निघायचं आहे. तसं पण आता पुढं प्रवास केलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला कसं आता पुढं आपण बघायला आलेलं कसं दिसून ते आपण रांध्यापाशी आता जवळच आलं. राजूर गावामधून आता बाहेर निघून आता पुढं बरंच लांब आता आलेला होता. पण बघू शकता आपल्याला पुढं आता बघायला छान भेटणार. तसं आपल्याला झाडं पण बरेच मोठाले आपल्याला तसं आपल्याला लोकेशन खूप छान अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटणार आहे. तसं आपल्याला धरणाच्या कडेकडं आपण पुढे जाणार आहोत. काही बरेच पॉईंट करणार आहोत. तसेच आपल्याला खूप छान अशा पद्धतीने आपल्याला बघायला भेटणार. उन्हाळ्यामध्ये आपल्याला निसर्ग खूप छान असं मोकळं पाहायला भेटत आहे. तसेच आपल्याला नाही आपल्याला कंटाळा नाही फिरायला त्याच्यामुळे आपण काही ठिकाणी किल्ले, काही सह्याद्रीमध्ये असलेले किल्ले, देवस्थान, फळे ते आपल्याला अनेक पद्धतीने आपल्याला उन्हाळ्यात भेटतात. तसेच आपण आपल्याला भंडारदरा धरणापाशी आपल्याला बरेच किल्ले पण शिखर पण एक आहे. कसबा शिखर आहे जवळच. तसं आपल्याला आसपास तसं एक किल्ला आपल्याला बघायला भेटत आहे. रत्नागिरी हे किल्ला पण आपल्याला बघायला भेटत आहे. तसंच आपल्याला चांदनवेली आहे, कोकणकडा आहे. तसं आपल्याजवळ हरिश्चंद्रगड आहे. तसंच आपल्याला अमृतेश्वर पण मंदिर आहे. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवणार आहे. ते पण तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलला भेटणार आहे पाहायला. चला मग असंच आपण पाहत आता पुढे जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता पुढे आपण जवळच अंतरावर आलेलो आहोत. चला मग भेटू डायरेक्ट धरणावर. आपण आता भंडारदऱ्यावर आलेलो आहोत. पाहू शकता सह्याद्रीला धरण आपण बघायसाठी आलेलो आहोत. चला मग आपण आता प्रवास करायला
कसं आहे ते तुम्हाला दाखवणार पुढचं नाही सगळं. आणि आता बराच टाईम आपल्याला कवर करायला लागणार आहे. त्या आपल्याला कसं कसं या ठिकाणी ते आपण पूर्ण बघणार आहे. धरणाचं कसं व्ह्यू येतं आहे ते कॅप्चर करून तुम्हाला दाखवणार आहे. आणि असं शेवटपर्यंत बघत राहा. आपण आता इथून पुढं परवाच करणार आहे. पुढं हे बघू शकता आपण इथं एक सांड आहे. तसंच आपल्याला इकडं धरणाचं व्ह्यू पण बघायला भेटत आहे. हे बघू शकता आपण इथं एक सांड आहे. तसंच आपल्याला इकडं धरणाचं व्ह्यू पण बघायला भेटत आहे. आपण आता इथं बसलेलो आहोत. आता इथून पुढचा निसर्ग तुम्हाला दाखवतोच. आपण हे पाहायला भेटलेलं आहे. आता कुठं काय आहे ते आपण बघत बघणार आहे. चला इथून मग आपण बघू. हे पाहू शकता आपल्याला इथं पुढं रतनगड पण आपल्याला पाहायला भेटत आहे. रतनगड आहे. तसंच आपल्याला रतनगड पाहून इकडं रत्नागिरी का गाव आहे. अमृतसर या ठिकाणी आहे रतन गावात. तसंच आपल्या इकडं पाहू शकता इकडं आपल्या कसबा शिखर आहे. ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी. हे पाहू शकता इथं कसबा शिखर आहे. भंडाऱ्याचं धरण सोडलेलं आहे. आता आपण गाडी चाललेलो आहोत. तसंच आता पुढे जा बघत आता आपण गाडी चाललो. गाडी बसून आता पुढच्या आपल्याला पाहायला जायचं पुढं काही ठिकाणी येते. चला मग आपण आता प्रवास करू. पुढे चाललेलं आता आपण चाललेलो आहोत धरणाची भांडणाची मच्छी टोका वाचून जाणार त्यावेळेसाठी चाललेला होता. आपण आता सांभाळण्यासाठी जाणार भांडारा किती होता जाऊन आपल्याला खूप छान असं आपण भंडारदराचा हे दुसरे पॉईंट आलेले आहोत. तर आपल्याला हे पॉईंट खूप छान असं पद्धतीने आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. हे बघू शकता पाठीमागे पण खूप छान असं आपल्याला व्ह्यू कॅप्चर करून बघायला भेटत आहे. चला मग तुम्हाला पुढे दाखवू शकता. नेट आपल्याला पाहायला भेटत आहे. हे भंडारदराचं धरण मोठं. तर आपण इकडून गरकी मारत आलो होतो. वेलकम टू भंडारदरा कसबा अभयारण्य हरिश्चंद्रगड. हे त्याची पाठी लागून इथं
हे बघू शकता इकडे आपल्याला कसं पाहिजे डोंगर तुम्हाला दाखवला होता. तसंच आपल्याला इकडं रतनगड आहे वर. ते आपण छोटंसं मंदिरवर पाहू शकतो. तिथे आपल्याला हरचंद्रगड आहे. ते पण आपण कवर केला होता पावसाळ्यात. चला मग असं तुम्हाला रतनगड आहे त्याचं पण तुम्हाला लवकरच व्हिडिओ बघायला भेटेल. हे बघू शकता आपण आता एकला व्ह्यू. इथे खाली घर पण आहे तसेच असंच आपल्या खूप चॅनलमध्ये आता आपल्याला पाखरं भेटलेले आहेत. पण तुम्हाला दाखवून राहिलं ते पण तुम्ही बघा. चला मग चला मग असंच पुढचे आपण ब्लॉग घेऊनच येऊ लवकरच. चला मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नका विसरू. हे साईडचे बेल आयकॉन दाबा. चला मग भेटू असेच पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसं ब्लॉग वाटले ते आम्हाला कळवा कमेंटमध्ये. चला.